हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन आणि छान अशा रेसिपीमध्ये. तर आज मी छोले बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर मी इथं 2 वाटीना छोले घेतलेले आहे, म्हणजे पांढरे हरभरे घेतलेले आहे. याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता रात्रभर याला मी भिजत ठेवले. बघा मी सकाळी बघितलं आता तर छोले आपले मस्त भिजलेले आहेत. शक्यतो छोले भिजवताना रात्रीच भिजवायचे, म्हणजे ते छान असे भिजतात आणि शिजायला वेळ लागत नाही. तर बघा मी इथं कुकर घेतले. कुकरमध्ये आता मी सगळे छोले इथं काढून घेते. व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या असं काढून घ्यायच्यात, म्हणजे 3-4 शिट्ट्यांमध्ये आपले छोले चांगले शिजले जातात आणि छान होतात. तर बघा इथं मी 2 ग्लास पाणी टाकून घेतले. त्यानंतर टाकली हिरवी इलायची, मोठी इलायची टाकलेली आहे. थोडक्यात आपण इथे खडे मसाले वापरणारे दालचिनी टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर इथं मी लवंग आणि मिरे घेतलेले आणि तेजपत्ता घेतलेला आहे. खडे मसाले इथं सगळे टाकून घेतले. त्याच्यानंतर 1 चमचा हळदी टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकणार आहे, लक्षात ठेवायचं. कुकरचं झाकण लावलं. 4-5 शिट्ट्या आता घेऊया. तोपर्यंत आता मी ग्रेव्हीची तयारी करून घेते. तर मी इथं मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेणार आहे. तर कांदे कट करताना कांदे व्यवस्थित कट करायचे. जास्त काळा वगैरे कांदा असेल तर ती काजळी वगैरे आली असेल तर तुम्ही कांदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, कारण की आता खूप सारे केमिकल वापरले जातात. तर कांदे स्वच्छ धुवून घ्या आणि मग बारीक कट करून घ्या. तर माझ्याकडे चॉपर आहे, तर मी चॉपरमध्येच बारीक कांदा असा कट करून घेणार आहे. तर जास्त बारीक करायचं आहे, कारण की आपल्याला याची ग्रेव्ही वगैरे नाही बनवायची आहे. त्यामुळे जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्या. आता मी या चॉपरच्या साहाय्याने चांगला मस्त बारीक कांदा कट करून घेणार आहे. 2 टोमॅटो घेतले, अद्रक, लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे. तर बघा इथं माझा कांदा चांगला कट झालेला आहे. कुकरच्या पण 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. शेवटची शिट्टी झाली आता ही. त्याच्यानंतर मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातले. 2-3 चमचे असं तेल घाला. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे घातले आणि बारीक केलेला कांदा इथं टाकून घेतलेला आहे मी. आता कांदा आपल्याला आहे ना चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आणि अद्रक लसूण पण आहे ना चांगलं बारीक ठेचून घ्या, नाहीतर मिक्सरला बारीक काढून घ्या. अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट इथं मी बनवून घेतली, ती पण आता इथं कांद्यामध्ये टाकून घेतली आहे. आणि कांदा आणि ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. इथं कांदा आणि आपली पेस्ट चांगली परतून झाली आहे. आता मी मसाला टाकते. तर इथं हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यानुसारच मी 1 लाल मिरची चमचा टाकलेला आहे. थोडीशी लाल मिरची, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर छोले मसाला पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता. आणि हळदी टाकलेली आहे. तर मी असं मस्त सगळा मसाला आहे ना मिक्स करून घेते. तर तुमच्याकडे छोले मसाला असेल तर टाका, नसला तर नाही टाकला तरी छान होती भाजी. असेल तर टाका, नसला तर काय प्रॉब्लेम नाही. ह्या मसाल्याने पण आपली भाजी छान होते. माझ्याकडे होता थोडासा उरलेला मसाला अवेलेबल, थोडासाच राहिला होता, तर म्हटलं चला टाकून देऊया. याच्यात मी छोले मसाला टाकलेला आहे. छोले मसाल्यामध्ये हेच असतं, जिरा पावडर, धना पावडर, थोडेसे मसाले वगैरे असतात. तर ठीक आहे, गरम मसाला वगैरे असतो. त्याच्यानंतर मी चॉपरमध्ये परत टॉमॅटो बारीक कट करून चॉप करून घेतलेला आहे बारीक. आता आहे ना चांगला मसाला आहे ना आपल्या तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मसाला छान झाला ना आपली ग्रेव्ही पण मस्त होते. तर चला आता मसाला आहे ना 3 ते 4 मिनटापर्यंत चांगला असा परतून घेऊया. तोपर्यंत कुकर पण थंड झालं होतं. म्हटलं चला बघूया आपण छोले आपले शिजलेले आहेत की नाही. तर आपले छोले झालेले दिसत आहे, तर छानच दिसत आहे. आणि चेक पण करून बघूया. तर बघा इथं मी चेक करते शिजलेत की नाही. तर बघा खूप सुंदर आपले छोले इथं शिजलेले आहे कुकरमध्ये. आता आपण काय करणार आहे, जे खडे मसाले टाकलेले आहे ना ते खडे मसाले इथं काढून घेणार आहे, म्हणजे खाताना कसं दाताखाली येणार नाही. दाताखाली आले म्हणजे याचं सगळं जे खडे मसाले होते त्याचा पूर्ण अर्क आता ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. त्याच्यामुळे हे काढून घेतले तरी काही अडचण नाही. आता आपल्याला फक्त आहे ना फोडणी द्यायची आहे आणि 1 उकळी घ्यायची आहे. त्याच्यामुळे हे सगळे खडे मसाले इथं मी काढून घेतले आहे. आणि मस्त आपले छोले पण इथं शिजलेले आहे.
आता इथं काय करायचं आहे माहिती का, एका वाटीमध्ये थोडेसे छोले ना बाजूला काढून घ्यायचे, कारण की भाजीला एकसारखंपणा येण्यासाठी ना आपल्याला हे छोले ना मिक्सरला काढा, नाहीतर मग चॉपर आहे, मी त्या चॉपरमध्येच थोडंसं बारीक करून घेणार आहे. म्हणजे आपला जो रस्सा असतो ना तो एकसारखा दिसतो, टॉमॅटो आणि कांदा एका साईडला असा होत नाही, एकसारखेपणा दिसतो, घट्टपणा येतो, त्यासाठी ना आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. तर बघा इथं मसाला पण छान परतलेला आहे. आता याच्यात त्याने मी थोडीशी टेस्ट येण्यासाठी कसुरी मेथी वापरते. ही चांगली हातावर चुरगळून घ्यायची आहे बारीक असं, आणि त्याचा फ्लेवर पण खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण चांगली येते. तर बघा इथं मस्त मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला 5 ते 10 मिनटं असं कमी गॅसवरच चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. बघा आता आहे ना मी मीठ आहे ना छोले उकळताना पण टाकलेलं होतं, आता इथं पण टाकले. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाका, कमी जास्त जसं पाहिजे तुम्हाला तसं. तर आता इथं मीठ टाकून घेतले, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. आणि आपल्याला गरम पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे, म्हणजे वरतून आपल्याला पाणी वापरायचंच नाही आहे. जे आपण छोले उकळतानाच पाण्याचा वापर केलेला आहे ना, त्या पाण्यामध्येच आपल्याला छोले बनवायचे. आणि छोले जास्त पातळ पण नसतात, घट्टसरच असतात. पुरीसोबत असं खाऊ शकतो आपण, नाहीतर तुम्ही छोले भटुरे पण तुम्हाला खायचे तर तुम्ही त्याच्यासोबत भटुरे पण बनवून खाऊ शकता. तर बघा हे छोले मी पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतले. आता एवढंच पाणी आपल्याचं पुरेसं आहे. जर तुम्हाला टाकायचं असलं थोडंसं तर तुम्ही टाकू शकता, कारण की आता आपल्याला भाजी जास्त शिजवायची नाही आहे, 5 ते 10 मिनटं फक्त उकळून घ्यायची आहे. मसाला वगैरे सगळा असा मिक्स करून घेतलेला आहे मी. बघा मी चॉपरमध्ये ना आता ते छोले ना बारीक करून घेतले होते, कारण की घट्टपणा आणि एकसारखेपणा येण्यासाठी ना थोडेसे बारीक करून घेतले. तर आता हे टाकलेले ना, आता या भांड्यामध्येच फक्त मी 1 कपभर पाणी टाकणार आहे आणि तेवढं भांडं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे मसाला आपला वाया जात नाही. तर असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर दिसतीये. व्यवस्थित असा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालते आता. तर बघा मी चॉपरमध्येच थोडंसं 1 कपभर पाणी घेतलं आहे आणि तेवढं पाणी घातले. आता आपल्याला 5 ते 10 मिनटं आहे ना उकळी येऊन द्यायची. किती छान भाजीला उकळी येते. थोडीशी कोथिंबीर पण टाका वरतून, माझ्याकडे अवेलेबल नव्हती कोथिंबीर, मग मी टाकली नाही आहे. तुम्ही वरतून टाकू शकता थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. बघा इथं 5 ते 10 मिनटं मी भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे. भाजी आपली इथं रेडी झालेली आहे. एकदम मस्त तरी पण आलेली आहे आणि सुंदर एकदम घट्टसर भाजी झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते भाजी आपली, छोलेची भाजी. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छान अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.